आपण आता हे जे के फ्लिपफ्लॉप पाहिलेलं आहे, तर त्याचं जे काही ऍप्लिकेशन आहे, तर ते ऍप्लिकेशन ऑफ जे के फ्लिपफ्लॉप पुढचा नेक्स्ट टॉपिक आहे आपला. मी ही डायग्राम जशीची तशी ठेवतो समजण्यासाठी. ओके, आणि वरती मी हेडिंग देतो, ऍप्लिकेशन्स ऑफ जे के फ्लिपफ्लॉप, आणि पुढे द टी फ्लिपफ्लॉप. आता टी फ्लिपफ्लॉप म्हणजे काय, तर टी चा अर्थ होतो टॉगल, TOGGLE, टॉगल. आपण याचा जेव्हा ट्रूथ टेबल पाहिला होता, तर टॉगल स्टेट एक थर्ड स्टेट येते, एक थर्ड आउटपुट येतं. टॉगल स्टेट म्हणजेच काय, अल्टरनेटली चेंजेस द आउटपुट. ओके, म्हणजे तुम्हाला मी इथे एक डायग्राम काढली होती पल्सेसची. त्या पल्सेसच्या डायग्राम मध्ये एक तर पॉझिटिव्ह पल्सला चेंज होईल पहिल्याच्या, तर नेक्स्ट पल्स जी असेल तिच्या पॉझिटिव्हला चेंज होईल. ओके, म्हणजे पहिली जी पल्स असते, ही पहिली पल्स, हिच्या जर पॉझिटिव्हला चेंज झालं तर निगेटिव्हला चेंज होणार नाही आउटपुट. समजा हे असं चेंज झालं तर या निगेटिव्हला नाही होणार, पुढच्या पॉझिटिव्हला होईल, पुढच्या पॉझिटिव्हला होईल. ओके, म्हणजे हा काय राहील, गॅप राहील, इथे चेंज होईल, परत इथे नाही होणार, पुढची जी पल्स राहील त्या पल्सला परत चेंज होईल. लक्षात येत आहे का मी काय सांगतोय? जे आउटपुट आहे ते अल्टरनेटली चेंज होतं. म्हणजे एखादी पल्स जर म्हटली तर त्या पल्सला दोन बाजू असतात, दोन एज असतात, ही पॉझिटिव्ह एज आणि ही निगेटिव्ह. तर पॉझिटिव्ह एजला जर चेंज होत गेलं तर प्रत्येक पल्सच्या फक्त पॉझिटिव्हलाच चेंज होईल. ओके, म्हणजे इथून 0 to 1 झालं, हे आपलं आउटपुट आहे आणि हे आपली इनपुट पल्स आहे. तर आउटपुट घेताना पॉझिटिव्हला चेंज झालं, 0 to 1 झालं, तर दुसऱ्या पल्सच्या पॉझिटिव्ह एजलाच 1 to 0 होईल. नंतर थर्ड पल्सच्या पॉझिटिव्ह एजलाच परत 0 to 1 होईल. ओके, असा चेंज होतो. किंवा समजा इथे जर समजा निगेटिव्हला चेंज झालं, म्हणजे आता इथे नाही होणार, या निगेटिव्हला चेंज होईल. ओके, इथे 0 to 1 झाला, याला नाही होणार, याची जी ही निगेटिव्ह आहे सेकंडची त्याला 1 to 0 होईल, आणि मग थर्डची जी निगेटिव्ह आहे त्याला 0 to 1 होईल. कन्सेप्ट लक्षात येतोय का? येस. तर टी फ्लिपफ्लॉप याचा अर्थ आहे टॉगल स्टेट. ओके, म्हणजे अल्टरनेटली चेंजेस द आउटपुट, अल्टरनेटली चेंज होईल. ठीक आहे, काल आपण पाहिलं द बोथ द आउटपुट्स अल्टरनेटली चेंजेस देअर स्टेट. ओके, आता आपण त्याचं ऍप्लिकेशन बघतोय टी फ्लिपफ्लॉपचं, ते मी तुम्हाला समजवतो. ठीक आहे, बघा इथे आपण एक सर्किट काढू टी फ्लिपफ्लॉपचं. हे जे टॉगल स्टेट आहे, ओके, हे जे टॉगल स्टेट आहे, हे जे आहे हे काय आहे, द टॉगल स्टेट ऑफ जेके फ्लिपफ्लॉप इज व्हेरी युजफुल इन सम ऍप्लिकेशन्स. आपण जेव्हा जेके फ्लिपफ्लॉप पाहिलं त्यावेळेस आपण टॉगल स्टेट कुठे यूज होतं हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तर काउंटर्स मध्ये होतं हे मी तुम्हाला सांगितलं होतं, काउंटर्स. ओके, तर
toggle state of JK flip-flop is very useful in some applications. It is used to divide the clock frequency to half. आता हे काय करतं की जी क्लॉक फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे ही जी क्लॉक फ्रिक्वेन्सी आहे बघा, ही जी आपण इनपुट देतोय, ही क्लॉक फ्रिक्वेन्सी काय करणार, डिवाइड टू हाफ. हाफ करणार म्हणजे काय, इथे मी 4 पल्स काढलेले आहेत, 4 पल्स फक्त 2च पल्स करेल. इथे जर समजा टोटल समजा 6 पल्स काढल्या, 1 2 3 4 5 6, 6च्या फक्त तो 3 करेल. आता 3 कसं करेल, एक तर पॉझिटिव्ह एजला चेंज करून करेल किंवा निगेटिव्हला. आपण निगेटिव्ह बघू, बघा या निगेटिव्हला चेंज झाली, या निगेटिव्हला चेंज झाली, लगेच थर्डच्या निगेटिव्हला चेंज झाली, ओके, नंतर फोर्थच्या निगेटिव्हला चेंज झाली, नंतर फिफ्थच्या निगेटिव्हला चेंज झाली, नंतर सिक्सच्या निगेटिव्हला चेंज झाली. म्हणजे जिथे आपले 6 पल्स होत्या, ओके, 6 पल्स जिथे होत्या तिथे फक्त आपल्या आता 3 पल्स आलेले, सॉरी 1 2 3, ओके. म्हणजे हे टॉगल स्टेट काय करतं, ज्या पल्स आहे त्या डिवाइड टू हाफ करतं. द वर्किंग अँड ऍप्लिकेशन्स ऑफ दिस न्यू स्टेट्स आर गिव्हन बिलो. आता त्याचं ऍप्लिकेशन दिलेलं आहे, तर ऍप्लिकेशन पाहण्याच्या अगोदर त्याची जी सर्किट डायग्राम आहे ती कशी असेल ते मी तुम्हाला सांगतो. समजा हे आपलं जेके फ्लिप फ्लॉप आहे, ओके, हे जेके फ्लिप फ्लॉप आहे. आवाज नाही येत आहे, ओके, एक सेकंड. आता येतोय? हा, तो बाय डिफॉल्ट मेसेज आला होता त्याच्यामुळे आवाज ब्रेक झाला असेल बहुतेक. बघा किती वेळ झाला मी हे सांगितलं ते लक्षात आलं का तुम्हाला, क्लॉक पल्सेस हाफ होतात ते? तेवढ्यापर्यंत आवाज आला होता का माझा? वृषाली, सोहम, जे मी आता तुम्हाला सांगितलं की हे जे टॉगल स्टेट आहे हे मेनी ऍप्लिकेशन्स मध्ये आपण यूज करतो. आणि या टॉगल स्टेट मुळे काय होतं की जी क्लॉक फ्रिक्वेन्सी असते, या जी आपण इनपुट देतोय ना तिला आपण क्लॉक फ्रिक्वेन्सी म्हणतो. ही क्लॉक फ्रिक्वेन्सी डिवाइड टू हाफ. म्हणजे आता इथे 6 पल्सेस आपल्याला दिलेले आहेत, 6च्या फक्त इथे 3 झालेले आहेत, ओके. तर आता आपण त्याचं ऍप्लिकेशन पाहतोय. त्या ऍप्लिकेशन पाहण्याच्या अगोदर आपण त्याचे सर्किट डायग्राम कसे असेल ते पाहणार आहे. हे आपलं जेके फ्लिप फ्लॉप आहे. बाय युजिंग आरएस फ्लिप फ्लॉप, त्याला 2 अँड गेट लावून आपण जे आणि के दिलेला आहे. तर आपण इथे आता डायरेक्टली जे आणि इथे के घेऊ, इथे क्यू आणि क्यू बार घेऊ. आणि ज्या वेळेस मी याचा सिम्बॉल दाखवला होता, तर सिम्बॉल मध्ये जर पॉझिटिव्ह एजला जर चेंज होत असेल तर आपण फक्त या पद्धतीचा सिम्बॉल काढला होता, ओके. आणि निगेटिव्हला चेंज होणार आहे, जसं इथे तुम्हाला डायग्राम दिसते की पहिल्या पल्सच्या निगेटिव्ह एजला आउटपुट चेंज झालाय, नंतर दुसऱ्या पल्सच्या निगेटिव्हलाच आउटपुट आपलं चेंज झालेलं आहे, नंतर तिसऱ्याच्या निगेटिव्ह पल्सला झालेला आहे, लगेच चौथ्याच्या निगेटिव्ह पल्सलाच. म्हणजे या पल्सेस पैकी कोणतीही पॉझिटिव्ह एज यूज होत नाहीये. हे आउटपुट चेंज करण्यासाठी फक्त निगेटिव्ह एज चेंज होत जात आहे. बघा निगेटिव्ह एजला चेंज होत जात आहे, ओके. म्हणून इथे आपण जर समजा हा बबल दिला म्हणजे आपण निगेटिव्ह एजला ते चेंज करतोय. आणि इथून आपण एक इनपुट दिलं टी आणि याला एक असा क्रॉस केला आणि ते दिलं केला. हे आपले क्लॉक आहे, ओके. हा क्लॉक आहे. तर ही आपली सर्किट डायग्राम झाली. आणि ही आपली सर्किट डायग्राम झाली.
ओके, आणि त्याचा सिम्बॉल जर आहे तर सिम्बॉल सेम आहे, काही जास्त अवघड नाहीये. इथे फक्त या पद्धतीने घ्यायचं आहे आणि इथे फक्त तुम्ही इनपुट द्यायचं आहे टी. हे आपल्याला जे काही लिहायची गरज नाही. इथे एक क्लॉक आणि इथे हे आउटपुट क्यू आणि क्यू आर. हा आपला सिम्बॉल झाला टी फ्लिप फ्लॉपचा. ओके, टी फ्लिप फ्लॉपचा, ही टी फ्लिप फ्लॉपची डायग्राम आहे. ओके, लक्षात येत आहे का मी काय सांगतोय आता? ओके, आता मी हे डायग्राम टाकतो. ओके, मग याच्यामध्ये की हे जे टी फ्लिप फ्लॉप आहे काय करतंय, हे टी फ्लिप फ्लॉप काय करतंय, टॉगल स्टेट काय करतंय, तर जी क्लॉक फ्रिक्वेन्सी आहे ती डिव्हाइड टू हाफ, म्हणजे हाफ मध्ये डिवाइड करते. मग कशी बघा, द टी फ्लिप फ्लॉप गॉट इट्स नेम बिकॉज इट वर्क्स लाइक अ टॉगल फ्लिप फ्लॉप ओनली. टॉगलचा अर्थ आपण पाहिलाय की अल्टरनेटली चेंजेस द आउटपुट, म्हणजे प्रत्येक एजला चेंज नाही होणार, प्रत्येक पल्सच्या अल्टरनेट, म्हणजे पहिल्याच्या निगेटिव्हला झाली तर दुसऱ्याच्या निगेटिव्हला, नंतर तिसऱ्याच्या निगेटिव्हला, म्हणजे अल्टरनेटली चेंज होत आहे आउटपुट. इट्स इनपुट टर्मिनल्स जे अँड के आर कनेक्टेड टुगेदर. बघा, यांचे जे अँड के आर कनेक्टेड टुगेदर टू लॉजिक 1 लेवल. आपण या टी ची व्हॅल्यू लॉजिक 1 देऊ. ओके, that is they are connected to positive supply of the clock of the circuit. Its circuit diagram is given below. ही सर्किट डायग्राम आहे आणि ही त्याचा सिम्बॉल आहे. आपण जे आणि के ची व्हॅल्यू आपण 1 दिलेली आहे. ओके, मग इथे त्याची डेफिनेशन काय करता येईल, या टी फ्लिप फ्लॉपची डेफिनेशन, when the input terminals J and K are permanently connected to logic 1 level. Definition मी इथे लिहितो, when the input terminal J and K are permanently connected, NEN connected to लॉजिक 1 लेवल. बघा, परमनंटली जे आणि के लॉजिक 1 ला लावलेला आहे, दॅट इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह सप्लाय ऑफ द सर्किट. 1 म्हणजे पॉझिटिव्ह सप्लाय. सच अ लॉजिक सर्किट इज कॉल्ड ॲज टॉगल फ्लिप फ्लॉप और टी फ्लिप फ्लॉप. अशा याला आपण टी फ्लिप फ्लॉप म्हणू किंवा टॉगल फ्लिप फ्लॉप म्हणू. ओके, आता त्याचं वर्किंग दिलेलं आहे, तर वर्किंग कसं आहे बघा. The circuit divides the clock frequency into half. हे सर्किट काय करेल की याची जी क्लॉक फ्रिक्वेन्सी म्हणून आपण जे इनपुट देऊ ती हाफ मध्ये डिवाइड करेल. फॉर एक्झाम्पल, इथे आपल्याला या 4 पल्स दिलेले आहेत. ही एक पल्स, ही दुसरी पल्स, ही तिसरी इथे, समजा ही चौथी इथे. ओके, आता हे आपण इनपुट म्हणून देणार. तर या इनपुटची जी फ्रिक्वेन्सी आहे समजा ती 10 किलो हर्ट्झ आहे. आणि काय म्हटलंय की इथे आपण निगेटिव्ह एज ट्रिगरेबल क्लॉक जो लावलेला आहे तो निगेटिव्ह एज ट्रिगरेबल लावलाय, कारण इथे आपण बबल यूज केलेला आहे. मग हा बबल यूज केल्यामुळे काय होईल की जे आपलं आउटपुट येईल त्या आउटपुटला काय होईल की
प्रत्येक पल्सची निगेटिव्ह एज जी आहे, म्हणजे ही जी पहिली पल्स आहे हिची ही निगेटिव्ह जी एज आहे त्याला आपलं आउटपुट चेंज होईल. नंतर सेकंडच्या पॉझिटिव्हला नाही होणार, सेकंडच्या निगेटिव्हला चेंज होणार आहे. ओके. नंतर थर्डच्या पॉझिटिव्हला न होता थर्डच्या निगेटिव्हला होणार. ओके. नंतर फोर्थच्या निगेटिव्हला होणार. म्हणजे काय झालं की इथे जे 4 पल्सेस आलेत त्याचे फक्त आपल्याला 2च पल्स आले, म्हणजे इथे जी फ्रिक्वेन्सी आली ती 5 किलो हर्ट्झ वर आली. ओके. लक्षात आलं का? म्हणजे इनपुट दिले आपण 10 किलो हर्ट्झ आणि आउटपुट मिळाला आपल्याला 5 किलो हर्ट्झ, आणि जे पल्सेस होते ते 4 पल्सेसचे आपले फक्त 2च पल्स आले. ओके. तर वर्किंग मध्ये काय सांगितलंय की द सर्किट डिव्हाइड्स द क्लॉक फ्रिक्वेन्सी इनटू हाफ. ओके. आपल्याला बोर्डवर दिसतंय. हेन्स द टी फ्लिप फ्लॉप इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिव्हाइड बाय 2 फ्लिप फ्लॉप. म्हणजे हे जे टी फ्लिप फ्लॉप आहे यालाच आपण काय म्हणतो, डिव्हाइड बाय 2 फ्लिप फ्लॉप. यालाच आपण म्हणू डिव्हाइड बाय 2 फ्लिप फ्लॉप. म्हणजे तुम्हाला एखाद्या वेळेस एक्झाम्पल मध्ये असं येईल की एक्सप्लेन डिव्हाइड बाय 2 फ्लिप फ्लॉप युजिंग जेके फ्लिप फ्लॉप. ओके. तर तुम्ही जे टी फ्लिप फ्लॉपचं वर्किंग लिहिणार आहे तेच वर्किंग याला पण लिहिणं गरजेचं आहे, कारण टॉगल स्टेटलाच टी फ्लिप फ्लॉपलाच आपण काय म्हणतो, डिव्हाइड बाय 2 फ्लिप फ्लॉप. ओके. As shown in above circuit, the flip flop is negative age triggerable flip flop. आता आपण कसं ओळखायचं की हे जे फ्लिप फ्लॉप यूज केलेलं आहे हे निगेटिव्ह एज ट्रिगरेबल आहे? तर डायग्राम मध्ये दिसतंय की आपण तिथे बबल यूज केलेला आहे. जे क्लॉक आपण तिथे दिलेला आहे तिथे बबल यूज केलाय, म्हणजे नॉट गेट यूज केलाय. आणि नॉट गेट यूज केल्यामुळे काय होईल की प्रत्येक पल्सच्या निगेटिव्ह एजला आउटपुट चेंज होत जाईल. ओके. negative age triggerable flip flop, as a bubble is connected at its clock input terminal, so it alternately changes the output at every negative age of the clock. म्हणून प्रत्येक क्लॉकच्या निगेटिव्ह एजला आउटपुट आपलं चेंज झालेलं आहे. सो द फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लॉक सिग्नल इज डिव्हाइडेड इनटू हाफ as shown in the above waveform. आपल्याला वेवफॉर्म मध्ये पण दिसतंय. If the frequency of the clock is 10 kilohertz, then the frequency at output Q becomes 5 kilohertz. म्हणजे आपलं जे आउटपुट येईल ते 5 kilohertz येईल. If number of such a T flip flop are connected one after another, then we can divide the clock frequency as per our requirements. This application is very useful in the counter circuit. काउंटर सर्किट्स मध्ये हे ऍप्लिकेशन आपण ऑलरेडी पाहणारच आहे, परंतु त्याचं बेसिक आपण इथे बघतोय. ओके. याच्यामध्ये कोणाला काही अडचण आहे का ती मला सांगा. हे साक्षीने नाही सांगितलं अजून. ओके. आणि कोणालाही अडचण असेल तर मला बिनधास्त तुम्ही विचारा, तुमचे मला फोन आले पाहिजे. ओके. हो बोल. हो हो, म्हणजे काय आहे की जर आपण आता बल लावलेला आहे तर ही जी प्रत्येक पल्स आहे या प्रत्येक पल्सच्या निगेटिव्ह एजला आपला आउटपुट चेंज होईल. आणि जर समजा इथे बबल नसता डायरेक्टली असतं तर काय झालं असतं, हे जे आउटपुट आहे हे आउटपुट आपलं कसं आलं असतं माहितीये का, इथे आलं असतं, म्हणजे पॉझिटिव्ह एजला चेंज झाली असती आउटपुट, याच्या पॉझिटिव्ह एजला चेंज झालं असतं, सॉरी याच्या पॉझिटिव्ह एजला, त्याच्यानंतर सॉरी इथे
इथे चेंज झालं असतं आणि नंतर मग इथे चेंज झालं असतं. ओके, म्हणजे इथे सुद्धा आपल्याला दोनच पल्स मिळाल्या असत्या, या चारच्या ऐवजी दोनच मिळाल्या असत्या, पण आपण टी फ्लिप फ्लॉप मध्ये इथे बबल यूज केल्यामुळे आपण निगेटिव्हला चेंज होत गेलेले, सॉरी याला 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 आणि याला. ओके, निगेटिव्ह लावायचं की पॉझिटिव्ह लावायचं, निगेटिव्ह लावायचं की पॉझिटिव्ह लावायचं, हेच ना? येस येस. तो कन्सेप्ट आपला काउंटर मध्ये सुरुवात होईल. म्हणजे जसं आता काउंटिंग करताना आपण काय करतो? काय काय काय? नाही 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 नाही, हे बघा, आपण काउंटर मध्ये काउंटिंग करताना आपण असेंडिंग ऑर्डरने लावलं, समजा असेंडिंग ऑर्डर 1 2 3 4 5 6 7 8 9, तेव्हा आपण तिथे डायरेक्टली कनेक्ट करू क्लॉक, कारण तो पॉझिटिव्ह 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, पण जर इथे आपण निगेटिव्ह लावला तर काय होईल? 10 9 8 7 6 5 4 3 2 1. ओके, लक्षात आलं? काउंटिंग करताना आपण दोन पद्धतीने काउंटिंग करतो, एक असेंडिंग ऑर्डरने आणि एक डिसेंडिंग ऑर्डरने. असेंडिंग ऑर्डरने जर झाली तर आपल्याला तिथे बबल लावायची गरज पडणार नाही, आणि डिसेंडिंग ऑर्डरने जर झाली तर आपल्याला तिथे बबल लावावं लागेल. ओके, काय काय काय? तुझा मला आवाजच येत नाही. नेटवर्क मध्ये ये जरा. आली का? एक काम कर, तुझा मला आवाज येत नाही, माझा आवाज येतोय का तुला? येस, पण मला तुझा परफेक्ट आवाज नाही येते, काय म्हणते सांग आता. हो हो हो, तिथे दिलेलं असेल किंवा नाही दिलेलं असलं तर आपल्याला जे पटलं, म्हणजे आपल्याला जर समजा पॉझिटिव्ह एज करायचं आहे किंवा निगेटिव्ह, त्याच्यामध्ये वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहे काउंटरमध्ये. काउंटरमध्ये सुद्धा वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत, त्याच्यामध्ये ते तुमच्या लक्षात येईलच. अप आणि डाऊन काउंटर्स हा कन्सेप्ट आहे त्याच्यासाठी, त्याच्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला. नॉर्मली निगेटिव्ह एज ट्रिगरेबल आपण यूज करत असतो, आणि जर पॉझिटिव्ह एज ट्रिगरेबल जास्त करून यूज होत नाही, त्याच्यासाठी वेगळे सर्किट्स असतात आपल्या सर्किटमध्ये, जर पॉझिटिव्ह करायचे झाले त्यांना तर. येतंय का लक्षात? येस, हा कन्सेप्ट लक्षात आला का तुमच्या? येस. ओके, नेक्स्ट घ्यायचा ना आता. नेक्स्ट जो आहे तो जी, उद्या घ्यायचा का आज घ्यायचा सांगा मला सर्वांनी मिळून.